नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या उपक्रमासाठी मी माझ्या कवितेचं रसग्रहण करीत आहे. सौ श्यामा देशपांडे. आजच्या कविता संग्रहाचं नाव आहे रंग बावरी. इंदिरा संत यांची किती प्याले निळा वारा या कवितेचं रसग्रहण करणार आहे. मागील कविता ही इंदिरा संतांचीच घेतली होती आणि आजही मी वेगळी कविता इंदिरा संतांचीच रसग्रहणाला घेतली आहे. इंदिरा नारायण संत हे टोपण नाव. इंदिरा. जन्म 4 जानेवारी 1914, मृत्यू 13 जुलै 2000. साहित्य अकादमी पुरस्कार गर्भरेशीम या काव्यसंग्रहाला, अनंत काणेकर पुरस्कार गर्भरेशीम या काव्यसंग्रहासाठी, साहित्य कला अकादमी पुरस्कार गुंगुरवाळा महाराष्ट्र शासन पुरस्कार शेला रंगबावरी मृगजळ या काव्यसंग्रहासाठी. इंदिरा संत यांच्या कविता ह्या निसर्गपर खूप आहेत, तितक्याच त्या भावप्रिय आहेत आणि अतिशय भावुक मनाच्या आहेत. आता ही प्रथम मी कविता वाचन करते. किती प्याले निळा वारा, उतरले होते तेव्हा निळे आकाश अंगणी, आणि झाली होती तेव्हा रेती मातीची चांदणी. काठापाशी सदा सज्ज, नाव होऊन उंबरा, किती पाहिला किनारा, किती प्याले निळा वारा. आज फक्त आठवण बाळपणीच्या खेळाची, नाही नाव नाही पाणी, मीही नाही ती तेव्हाची. आज उंबऱ्याचा नकर सुस्त आडवा काठाशी, आणि अंगणाला आली वाळवंटाची बेहोशी. वाळूवरील वाऱ्याची गाज दालनी घुमते, वाळूवरील वाऱ्याची गाज दालनी घुमते. चौकटीच्या तोरणाची उभी सावली नाचते, चौकटीच्या तोरणाची उभी सावली नाचते. झोका चढतो उंच उंच, मला थांबता थांबवेना, गुंजे एवढे माझे घर त्याची ओळख आवडेना, गुंजे एवढे माझे घर त्याची ओळख आवडेना. आता हे बालपणीचं जग आहे ते अतिशय निरागस अशा प्रकारचं असतं. तिथे कुठलेही बंधनं नसतात. अगदी निळा वारा कसा असतो तर तो ह्या कवयित्रीला बालजीवनावर तिचं किती प्रेम आहे. तिला मोकळं आकाश आवडतं, तिला निळा वारा आवडतो, सगळीकडं त्या किनाऱ्यावर हुंदडायला आवडतं आणि नावेतून जायला समुद्रावर पाण्यातून जशी नाव जाते त्यामध्ये जो किती आनंद असतो आपल्याला. तर असं हे तिचं जग आहे. आणि ती काय म्हणते, उतरले होते तेव्हा बाळपणीच्या जीवनात काय होतं, निळे आकाश अंगणी. अंगण तेच होतं पण तिथं जणू असं वाटायचं की निळं आकाश आपल्या अंगणात उतरले. स्वतःच्या मनाची भावावस्था जशी असते तसं माणसाला दिसत असतं. आणि झाली होती तेव्हा रेती मातीची चांदणी. रेती मातीचंच घर होतं पण तरी तिथं काय जाणवायचं तिला, त्याची चांदणी जाणवायची. म्हणजे एवढा मनामध्ये आनंद होता की निळं आकाश अंगणात उतरलंय का काय, आणि रेती माती तर दिसतच नव्हती पण चांदणी त्या ठिकाणी तिला दिसायची. काठापाशी सदा सज्ज, नाव होऊन उंबरा, काठापाशी सदा सज्ज, नाव होऊन उंबरा. किती पाहिला किनारा, किती प्याले निळा वारा. काठापाशी काय होतं तर हा उंबरा जो आहे, उंबरा नव्हताच तो, ती उंबऱ्याची जणू नाव झाली. नाव म्हणजे काय तर समुद्रामध्ये प्रवास करणारी, लाटांचे हेलकावे खाणारी, म्हणजे बंधन असं नव्हतं. उंबरा काय झाला, नाव झाली. म्हणजे नावेमधनं दूर दूर जाता येतं समुद्रामध्ये. तसा हा उंबरा नव्हताच ना बालपणीचा, सगळीकडं मनमुक्त प्रवेश होता. किती पाहिला किनारा, किती प्याले निळा वारा. आणि निळा वारा प्यावा आपण जणू काही म्हणजे आपण जसं कुठलाही रस पिणे ज्याला म्हणतो अशी ही संवेदना आहे की निसर्गामधला निळा वारा प्यावासा वाटतोय तिला. एवढं म्हणजे भावावस्था तिची उच्च प्रकारची आहे. आज फक्त आठवण, आज मात्र वास्तव जीवन आलेले आणि आपण वयाने मोठे झालेले आहेत. मोठं झालं की माणसाला सगळे बंधनं येतात, नीतिनियम येतात, नाती गोती सगळं माणसाला सांभाळावं लागतं. आणि उंबरा म्हणजे बंधन येतो सगळ्या गोष्टींचं. हे करू नको, ते करू नको. बाळपणीचं जीवन तसं नसतं. आज फक्त आठवण बाळपणीच्या खेळाची, नाही नाव नाही पाणी, मीही नाही ती तेव्हाची. आता मात्र ती नावही नाही
ते पाणी पण नाही आणि मी पण तेव्हाची नाही. सगळ्या गोष्टीत परिवर्तन झालेले. आज उंबऱ्याचा नक्र, आजचं जीवन कसे सुस्त आडवा काठाशी. आज उंबऱ्याचा नक्र म्हटले आणि वर काय म्हटले, उंबऱ्याचा नाव झालेली आणि आज उंबऱ्याचा नक्र झाला आहे. म्हणजे नक्र म्हणजे काय तर एक हे असा जो प्राणी आहे की जो अगदी आपल्याला चावा घेऊ शकतो, इतका तो भीषण असतो. सुस्त आडवा काठाशी, जणू तो आपल्या काठाला आडवा सुस्त पडलेला आहे, पण तो नक्र आहे. आणि अंगणाला आली वाळवंटाची बेहुशी. जे अंगणामध्ये चांदण्या जाणवत होत्या तिथं मात्र वाळवंटाची बेहुशी आलेली. वाळूवरील वाऱ्याची गाज दालनी घुमते. वाळूवरील वारा आजही येतोय, पण त्याची फक्त गाज दुरून मी ऐकते. चौकटीच्या तोरणाची उभी सावली नाचते. दाराला तोरण आहे, चौकट आहे, बंधन आहे आणि त्या तोरणाची उभी सावली नाचते. तिथं मात्र तिची सारखी सावली माझ्या पुढे नाचते की जाऊ नको इकडे, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. सगळी बंधनं यात मोठेपणी येतात, कळणाऱ्या वयामध्ये येतात. पण बालपण तसं नसतं. निरागस, अल्लड आणि व्यापक मन होतं. तिथं कुठले बंधन नसतात. आकाशाचा निळेपणा असतो. वारा प्या वाटतो, वाऱ्याबरोबर सुसाट धावा वाटतो. झोका चढतो उंच उंच. मनाचा झोका असा बालपणी गेल्यानंतर किती उंच उंच चढतो, कितीतरी जावं वाटतं. मला थांबता थांबवेना, म्हणजे ही आठवण मनातली जात नाही. मनाचे व्यापार हे बालपणामध्ये खूप रमून जातात. गुंजे एवढे माझे घर. आज मात्र माझं घर केवढं आहे तर गुंजे एवढं. म्हणजे इतकं छोटं जग आहे मर्यादित या संसारामध्ये. जे जग आपण जगत असतो त्याच्यात सगळी कडं हिशोब, मर्यादा, बंधनं, नीतिनियम, नातीगोती सगळीकडे ह्या बंधनांच्या खाचात माणसाला राहावं लागतं. गुंजे एवढे माझे घर, त्याची ओळख आवडेना. त्याची ओळख मला आता आवडत नाही आहे, कारण मला विशाल आणि व्यापक जग आवडतं. निळा वारा मला प्यावासा वाटत होता. नाव माझ्यासमोर होती. आज मात्र हे सगळं ची फक्त आठवण येते. आणि अशा प्रकारे माझी ही कविता, या ठिकाणी इंदिरा संतांची कविता ही मी वाचन केलेली आहे. ही कविता कशी वाटली याबद्दल आपले अभिप्राय कळवा आणि यूट्यूबच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कविता कशी वाटली हे मनोमन सांगा. धन्यवाद संधी दिली.